दिवशी गोट्या तुझ्याकडे पाहत होतो. अरे परत तो राम बोल. अरे तुला माझी दयाली नाही, दयाली नाही. हा तुला दया दाखवणार आहे. दरबारी हराम को तुझ्या काळ्या कृत्याची जाणी करून देणार. आशीर्वाद. शेरशाच्या शब्दाला सरळ सामना करायला ही नर्ती का सुखाची आसक्ती आणि दुःखाची भीती मानेवरती घ्यायला राजा आहे महाराज. ज्याला कोण भयभीत करतो त्याला कोणती भीती वाटत नाही आणि तो अस्वस्थ असतो. तो विषयी पटवू शकत नाही आणि महत्वाचा मुद्दा तो स्वस्थ असतो तो विषयी पटवू शकतो. म्हणूनच म्हणते ह्या विषयातून परीक्षा घ्यायला आपला हेतू तरी काय? बदला बदला कोणत्या मुलाने आपल्या मानेवरती क्रांती तलवार ठेवले ती तलवार बॅन करायला यांनी समर्थ आहे महाराज. काळीदास अरे भरामध्ये शेराचा अपमान करत असते. त्या अपमानाचा बदला घेतल्याखेरीज राहणी घरातली ही ऐकलेली माझ्या जीवनात नाही महाराज. आणि वडिलांच्या मृत्यूचे प्रसंग आजही मी विसरलेले नाही. वा वा पोरी वा. मग एक लक्षात ठेव पोरी तुझ्या कालिदास महाराजांचा वाढदिवस आहे. आता संपूर्ण जनता जनार्दन त्याच्या वाढदिवसाला हजर होणार. तर तूही सामील हो. बाकीचं सैन्य घेऊन तिच्या पाठीशी उभा आहे. कशी आपल्या आज्ञा महाराज येते मी. चार लोक कुठे घ्यायचं सामर्थ्य नाही. मस्त खाऊन क्रियासारखं वाटलाय असे खूप कामी लोक आमच्या राज्यात आले तर आमचं असं टिकणार कसं? राजसेवक मुद्रा महाराज अरे मुद्रा कसला करताय? महाराजांनी सोडून गेला ना पुढे काय सांगू राजे. शेरच्या मालकांचा वर्षात अपमान झाल्यापासून ते नाराज आहेत आपल्यावर. साऱ्या जनतेला तुमच्या विरोधात चितवत आहेत. काय शेर्या? अरे एवढी दिलेली बजास. अरे शेर्या त्या तळपणाऱ्या सूर्याला आणि सुतळ छाया देणाऱ्या चंद्राला विचार तुला काय मिळालं? मला नाही माहिती. तयार झाले पण काय महाराज पण काय? पण देशात एक नैतिक आहे. आपली इच्छा असेल एखादा नाच गाणं झालं तर बरं होईल. आलं माझ्या लक्षात. बोलवा तिला. प्रणाम असो महाराज. मनुष्य गुलाबाने पाहताना फक्त फुलाकडे पाहतो परंतु गुलाब असंख्य काट्यातून जन्म घेते. ते स्वतःला काट्यात राहून इतरांना प्रसन्न करते. आपल्या वाढदिवसानिमित्त हाजीर आहे महाराज. माणसाचं जीवन हैराण करून टाकणारी लावण्य होती. बघा तुझं नाव तरी काय? माझं नाव अंजली महाराज. सरस्वतीची जागा अंजलीने घेतली. अंजली आता वेळ न घडवता एखादं गाणं सुरुवात कर. सध्या त्या अंजलीच्या सोबत गाणं सुरू करूया. ठीक आहे.
जगण्यासाठी शवाही जगण्यासाठी की उधळण्यासाठी अहो तुम्ही झाला परा घुट मरतोय कसा हा यमाचा फार अहो तुम्ही झाला परा घुट मरतोय कसा हा यमाचा फार अरे शेर्या, अरे कंगन, अरे तुमची एवढी विचार एक लक्षात ठेव आज तू आधी फाशी देणार आहे लक्षात ठेव अरे 1.5 तांबीचे तुम्ही नोकर तुमच्या कुळाचा देखील उच्चार होणार नाही अरे 3 लोकांची लोकांच्या घरे कापाय लावणार तू तुझं स्वतः घर अरे मरण 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 कोण आला नाही जगायला अरे तुम्ही तरी जगणार आहात का राजा कैलास हा चांगला मारणे आपल्याला नसतं तुझा वैरी तू होणार आणि माझा वैरी मी होणार राजे याला भाषेच्या माध्यमातून मुक्त करूया अरे कोण अरे शेर्या मी जरी मेलो तरी तुमच्या नरबीतात गाडी मूर्ख घेऊन या एक लक्षात ठेव तरी बालपणात शान पण गेलेले दिसतात तुझा नरडीचा फोन आणि माझ्यासाठी काय केलं लहानचा लहारी भावना शिकवायचा तुझा आणि आणि तू मग हराम कर तुझा तो लोणीचा नाही अरे कालिदास कंगन अरे मी जरी मेलो तरी भूत म्हणून तुमच्या नरडीचा तुम्हाला पण नाही ऐकत आहे मित्र तो राजमुकुट आणि ओढा तो घोडा
स्वर्गीय सीताबाई रामचंद्र म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री संजय म्हात्रे यांच्याकडून 1100 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे हॉटेल शालू चे प्रोप्रायटर वासुदेव त्र्यंबक ठाकूर पल्लेगाव यांच्याकडून 2500 रुपये आलेले आहेत. एवसी नमन मंडळ त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मर्दगडी अरे काय तुझा मर्द बना बायको दुकानावर बरोबर तू माझे श्रेष्ठ तर दुसरं काय दिसणार. अरे दुसरं काय जायला मी काय बायकोचा पहिला आहे रे. अरे बाबा एवढ्या बडाई मारू नको. एखादा तुझं लग्न होऊ दे बस. बायकोचा बैल होतोस की ताटाखाटचा माजर होतो. अरे सध्या एवढं काही मी बघली नाही. डोळे मिटून करणार नाही तुझ्यासारखा रे. वेगळाच रूप राहून निघाले. कुणी पुरुषांनी केलेली पुन्हाच बनावी लागेल. कुणाची तरी खाऊन लागते. आपल्याला आळूचा घेतलाच पाहिजे. मला जीवनातून उतरवलं. त्याला जमायची शिकवण करून बसवणाऱ्या चैताना तुमची पाळमुळं खोलून झाली नाही तर नावाचं जीवन होणार नाही. आपण सातशे जन्मीचे राजकुमार का? होय. काय करते आणि कुणाची वाट पाहते? माझे नाव अंजली. ज्या तऱ्हेने कांदेच महाराजांचा खात्मा झाला त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. योग्य तरी कसं होईल? झोपलेला
झाल्या प्रकारला कारणीभूत आहे त्या शेरशाच्या गंधावरती पायी बळी पडले. ऐकून सारा प्रकार माहित आहे मला. तुझा बाप कालिदास बाबा म्हणजे तुम्ही मला जन्म दिला. त्या पोरीने तुझ्यावर शब्दाचा गोळा लावला. तिला मोहित करून घे. ती तुला उपयोगी पडेल. त्या समोरच्या चंदन खोऱ्यात माझा मित्र चंद्रा टाकून तो तुला मदत करेल. येतो अरे बस त्याला पोरके त्याला त्याच्या भावना दुखावले गेला. त्याचा न्याय कुणी करायचा आणि या वाघाने शांत राहायचं नाही. शाळा नाही आलो तुझ्या भेटीला. कोणाची हिंमत होत नाही या चंद्राच्या घरात प्रवेश करायचे. साक्षात मृत्यूने घाटून ठेवलाय. एवढी मदत आहे. चल अरे कालिदास पुत्र युवाचा मारा निघालास. कालिदास पुत्र जुवान तुझा मित्र कालिदास. अरे पुढचा इतिहास येऊन तुला सांगितलं. येतो कालिदास पुत्र जुवान. अरे चंद्रा चंद्रात खोऱ्यात खाणारा प्राणी म्हणजे देव माणूस आहे. अद्याप पार झाल्या नाही आणि अमोल पुढे आलेले फळ याला कारणीभूत शर्या आणि माफीची साक्षीदार भारती बाळगणी आहे. काही कारणास्तव या जीवाच्या चुकत असेल तर डोळ्याची पावले छाटायला हा जीवन माझ्या पुढे वाढणार नाही. काका मग कारणाला मला त्या जीवनला अरे जीवन माझी ही जीवन नौका तुझ्या परिस्थिती वेगळी आहे रे. चंदनपुरावर गडो पडला आई उल्हाच्या हत्या झाली आणि या भागात माझ्या अंगाची तापी सोड झाली. तेव्हापासून मी दंडेपूर झालोय परंतु कोणताही लोकांना त्रास दिला नाही. आणि मला जोडदार होता तुझा भाव भेटला
आणि तेच ऐकून झालं तेव्हापासून एखाद्या पिढ्या वाटाप्रमाणे थोडीचा शोध लागलो. अरे बायकोने तू भेटलाय खूप बरं म्हटलं. पण तुम्हाला तुझी सुरज खाऊन शांत करत एकच मार्ग आणि तो म्हणजे त्या सोन आपल्या जायला हवं. तुम्ही सेनापती होणार. असा तो हुशार सामास आहे. त्यावेळी जर नशिबाने साथ दिली म्हणून आमच्या हातून सही सलामत निसटला, नाहीतर त्याचे कांडोळे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही चित्तावरतून ठेवलेले लक्षात ठेवा. आता तो मोठा झालाय आणि त्याच्या जोडीला तर चंदन करायचा चंद्र टाकोय असं तुमच्या म्हणून समजलं आम्हाला. तुमच्या गणांची वेळ आली म्हणून तुम्ही माघार घेताय. ठिकाण होतो तुमच्या जीवनाचा हाती धरले ती संचय साध्य झालेली आहे आणि मरणाची भीती आम्हाला मुळीच नाही लक्षात ठेव. असं काही नाही सरकार. परंतु सरकार आपल्या भोवती तो कल्याण महाराजांचा हात तो एक ना एक दिवशी आपला नाश करू शकतो असं वाटतं. बोला राजे. होण्यापूर्वी आपण चंदन खोल्यावर हल्ला केला जेल बंद करूया. आपल्या शब्दाला मान दिलं नाही तर चंदन संपूया. लागा तयारी अरे बाबा वाचवत एकाच माणसाला बनला भय माणूस सर्व काही मिळवतो पण मरायला मिळतो रे. अरे मला हातात आहे होय तेव्हा एक पण झाले. अरे पण नशीब त्या भूताने आपल्या मानव तलवार नाही चालवली नाही तर त्या बायकोचं कुकू मुसावला असतं. बाबा ती तिची आहे तिची. मला म्हणते कशी 4 वर्ष झाली लागणार अजून काय भांड्याला पोक नाही आलंय. अरे अंगाने होय. अरे चाकऱ्या म्हशीला मागं काढून एवढी जाडजूड आहे माझी बायको. म्हणायची तर अरे साध्या अरे माझ्या तुम्ही दोघे बी जा खड्ड्यात करणार ग तुमच्या प्रेतांची. एवढी कठोर होऊ नकोस. पाहिजे असल्यास आम्ही दोघंही जातो त्या खड्ड्यात मेल्यावर आमचा जीव गुटमरता याचं काय त्याला की नाही माझ्या कोमळाताने अग्नी देईल. नको नको ते कशी वया कशा घालवतील त्यापेक्षा नाजुकात आता बाई माणसाचं असतं रस्ते हात पकडतो आईनो नमस्कार बाबानो नमस्कार. नमस्कार आई करू नका. नमस्कार सोडून या नर्तिकेला प्रेमाच्या चाळी करताय. नाही महाराज तुमच्याकडे घेऊन ये म्हणतो. काय म्हणलास. अहो कशासाठी काय तिला हल्ली घालून उठलेली नाही का भास सोडायचंय आईल्यावर आईला. काय म्हणलास. तुम्ही खुश का अगदी
माझ्या मनातलं बोललास. काय म्हणालास? खुश काय हो? होय. अरे आम्ही खुश आहोत कारण आमच्या नजर गजेत आमची पट्टाराणी आहे म्हणून. आमची आहे हो, आमची आहे. कशाला वाटायला आलो? काय म्हणालास? ते आमची आहे. तुम्ही कशाला वाटायला आलो? पाहिजे तरी काय? अरे आम्ही खुश आहोत ना. आमच्यासाठी सुंदर असं गाणं म्हण. हो ना. हे सध्या कांदाला सोंगल असंच गाणं म्हणा. वाह. गावाला पाऊस पडलाय म्हणून काय सांगतोय ऐका. आला वारा किती पावसाच्या धारा माझी चिमणी बघून याचा पोपट उडाला. चिमणी बघून एवढा पोपट काय या काय सगळे चिमणीच आहे. माझा लडका आहेत ना. अरे मग बोल ना. अरे सुंदरचं गाणं म्हणा. मला आईची नाव नाही. अरे मला लग्न तर नाही. लिंबुणीच्या झाडाखाली हाकाल्या आमच्या दारू पाडी. लिंबुणीच्या झाडाखाली हाकाल्या आमच्या दारू पाडी. हो लिंबुणीच्या झाडाखाली हाकाल्या आमच्या दारू पाडी. हो लिंबुणीच्या झाडाखाली हाकाल्या आमच्या दारू पाडी. हो पौर्णिमेला चुगली झाला. हो पौर्णिमेला चुगली झाला. हाकाले आमचा पकडून गेला. लिंबुणीच्या झाडाखाली हाकाल्या आमच्या दारू पाडी. हो लिंबुणीच्या झाडाखाली हाकाल्या आमच्या दारू पाडी. हो लिंबुणीच्या झाडाखाली हाकाल्या आमच्या दारू पाडी. काय म्हणालास? अरे काय म्हणालास? काय नाही काय म्हणू मी. अरे लिंबुणीच्या झाडाखाली हा कोण दारू पाडी? आल्या तर दारू पडी. आणि कोण चुकली त्याला? हा गेला चुकला. आणि कोण पकडून गेला? पडवले असताना जाऊन या सोडल्या. काय म्हणतोस? अरे काय म्हणू तुला? अरे सुंदरचं गाणं म्हणा. तुमचं काय कोंबडीचं आहे कुत्र्याचं आहे कासा दादा होता. काय म्हणाला? सर दादा आणि आमच्या राजवाडे कशासाठी? बांगड्या भरायला. बांगड्या भरायला? आणि कोणाला? याला बाय तुम्हाला काय? तुम्हाला ना या महिन्याला हो काय कुठे देताय? तो कासा दादा म्हणतो काय? अरे काय म्हणतो? काय म्हणतो? काय म्हणतो? आवा कासा दादा काय माझा सुन्याचा वागलाय. आवा कासा दादा तुम्हाला सांगू किती लावण्याचं ताकद रावडी. आवाज नाही घालताय कशा? अरे बोल. आमच्या राजाचा बाप करतो. आवाज नाही घालताय कशाला? वर आता तुम्ही एक काम करा आणि मागच्या गेटवरती पहारा करा.
मी जातो. महाराज इकडनं जायचं तर इकडनं पाणी घातले नाही मालकाने. इकडनं जात चल ग काय ग बघितलं त्याच्यात तर माझ्यात नाही आहे. याला साप कोणाचा बाप वाटतोय त्याच्यावरच घ्यायचंय. व्हॉट्सअप नंबर आहे आता जमाना वेगळाच आहे. चादरीच्या आतून चॅटिंग करतात. बाहेरून नाही कधी आतून चॅटिंग करतात. हाय हाय आताच्या काळात पुरी तो भेटत नाही. हाय अंजली वा तू आज आमचा दिल घायल केलास बघ. ये आमचा भाऊ. तू काय बाजार असतास होय? काय तू रोडून सारा गाव जागा केले. सारा गाव टोपी गेला. पण माझ्या मुलीला राजा होते काय मला घालता येत नाही. मला घालता येत नाही. नीचा सोड मला. प्रधानजी कंगनसाठी नाचुकसी हो आता नाचुकसी आज आमचं दिल घायल गेलं. ये सर माझ्या म्हणणे राजू सोड बा. आता माझ्या रंगमाला जाऊया. ये म्हणतो ना. तुझ्यासारख्या प्रधानाला हे वागण्यात शोभत नाही. अरे कार्ट्या यामध्ये 7 वेळा विचार करायला लागेल. या कंगनला मारायचा. तुझ्यासारख्या आवडाला मारायला त्या रामाने जन्म घेतलाय. एवढा उन्माद होऊ नकोस. मग वेळ कशाला माया घालतोस? चल चल समशेर चल.
जनार्दन शंकर माळी गाव कासप यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे दुप्पा आणि कुमारी टीका रवींद्र भोड यांच्याकडून शिपायांसाठी 100 नमन मंडळाचे आभारी. धन्यवाद. चंदन खोलो. होय सरदार, आज तो चंदन खोलो. कोणीतरी जाऊन जातो आपल्या नावाचा घ्यायला. काळीमाताप्रेमी तुझ्या देवापुरी मंदिरात चला देवीच्या पूजेला. समोर आणि देवा देवाला नाही तर तू तुझ्या पुरावाची करणार आहे. सरदार, देवा चोरीला गेले तर हा काय बोलणार? अरे माझ्या काळीमातीचा अपमान केला सहन होणार नाही. तुम्ही चोर धडे खाल तुमच्या कुलाचा उद्धार होणार नाही. शांत हो. एक लक्षात ठेव, ईश्वर हत्या करणारा देत असतो आणि सशांत समोर नाही. अगदी घोडा फिरवणारे कुत्रे लोक तुम्हाला जाऊन सोडतीच नाही. चंद्रिया, अरे पुन्हाही चोराकडे असते. काही गोष्टी समजून घ्याव्या. यात तुझं भलं आहे म्हणून म्हणतो आमच्या सैन्यात सामील हो आणि जहागिरीवर सुटतात त्या जहागिरीवर. आणि याच्या समोर काही काही बघा काय राहत हो पाहत काय आईचा खूप प्रेरणा. आणि जेलमध्ये बंद करू. जेलमध्ये बंद बंद करून ठेवा. अरे निशेष गाव पाहू घ्या तुम्हाला. एक कटकाचा खात न केलं तू बस आपलं काम करते. कंगन तुम्ही त्याच्या सुद्धा करीत आणि बाकीचे काम संपूर्ण ठीक आहे. घात झाला काळीमध्ये घात झाला. हाती देवीचे पूजेचे सामान तसे वाल्मिकांच्या रामायणातील नळ आणि नील तसेच ह्या चंदन खोऱ्यातील चंद्रा टाकू आणि जीवन म्हणून तिथे बडबडून काय उपयोग. ह्या धगडी पाठीला मागे आजची शिकार व्यर्थ केली. नगर चुकावून सांबर चंदन खोऱ्यात खिचणे सकाले. कोण अंजनी काय करते आणि कुणाची वाट वाजेल. कुणाची काय रामातील रामाची. मग मिळाला का तो राम. दुर्दैव आले वाट्याला. आपल्याकडे जीवाभावी लक्ष देणारे चंद्रकाका पकडले गेले. नाही
आमचा पाय थोडा चालायचा तुझा विचार तर नाही ना. हे सारे सत्य आहे आणि हे कुठे वाटत असेल तर त्या समचिरीने माझे मस्तक धडा विक्री करा. अरे शर्या आणि कंगन लक्षात ठेवा माझ्या पिताजीच्या झालेल्या फाशीला आणि चंद्रकांताच्या झालेल्या अन्यायाला माझा बोलल्याशिवाय अजिबात त्यांना पिकअप बसला नाही. अंजली काकाची सुटका होईपर्यंत तू या काळीमातीची पूजा कर. येतोच मी. ठीक आहे. चंद्रा आमच्या सैन्यात सामील आणि जहागिरी मिळव. पण तू शांत झोपू देणार नाही. रामा परमेश्वर अवतार मानला गेला खरा परंतु त्याच्या भोवती असे चांगलं लढण होत आहे. या 4 मिनिटात मानकेचा मॅच वाद झालाय. अरे चंद्र पूजेची काळजी कर नकोस. हा कालिदासाचा आत्मा तुझ्या काली मातेच्या पूजेसाठी अरे तो काय मदत करणार. कुणाचा भूताच्या गाडी शपथ आहे. मनुष्याच्या अंगावर हात लावायचे. उद्याच्या सूर्योदयापूर्वी तुझ्या कैद खेळाचं मुक्तता केली पाहिजे. चालत आम्हाला बघवत नाही. माझी तुम्हाला यातून माझी सुटका करा. काळी माझा तुम्हाला काही त्याची तयारी केली होतो. शेवटची इच्छा काय होत होतं. तुम्हाला काय वाटलं असं काय आम्ही करणार आहोत काय ना. अरे पिसाळलेला वाघ आहे त्याला बाहेर काढ. आपल्याला मलमपट्टी करण्याला पुढे पडेल तेवढंच. आज मी उपाशी राहिली की जसं महापाप भरून अरे भोगला तर रक्कम भरते रक्कम भरते. काय मोकळा महाराज आवरण ना तुला. आवडेल तुम्हाला नाही म्हणतोय ना. दैवाने हा खेळ रचिला अपराध काय
चांगलीच गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. जीव गेलेला नाही असं कुठे होत नाही. अजून दोनात करायचे आता एक काम करा. काय करू आता? चटकरून असा घेऊन जा आणि समोर त्या फेकून द्या. खालचं लाईन घ्या कुत्र्याला. उचल काय का अजून तिसऱ्याला बोलव मला. तू पण ते एका दे रे, तर माझ्यावर काही सापणार नाही. पाय लाव पाय लाव लावतोय. वय त्याला काय पाडतोय? एक लक्षात ठेवा, तुमचा हरप खोट जीवन कमावता करा आणि खास ठेवा तुम्ही हाता वाट. ठीक आहे. एक काम. तुम्ही काय थांबला? होय समजले. राजवट
सुटका करायची ही संधी चालून आल्या दिसते. अरे कैसे आहे ना आवाज नाही चंद्र टाकून गेला म्हणजे वरती गेला. काय केलं तरी असं कसं झालं रे उलट झालं. मला ह्या सोडला चंद्र टाकून ह्या सोडला मी नाही सोडलाय मी काय कुठे सोडलंय पळून गेलाय. मग काय झालं? काय झालं? अरे बोल काय झालं? पण याला नाही का तर सगळं पाण्यावर नाही बाबा त्यानं काय नाही केला. ए सांबा कितने आदमी थे रे वो आदमी बाकी ज्यांना काही पूरे 50,000 पूरे 50,000 यहाँ से 50 दूर गांव में जब बच्चा रोता है माँ कहती है बच्चा सो जा नहीं तो टकरा जाएगा. इसमें पानी कम है हम भी देख लूंगा तुझमें कितना दम है. सध्या त्याला माहित नाही. जो डर गया वो सौदा मर गया. अरे हा खुबड्या आलाय खुबड्या नाही तुम्हाला खुबड्याला लावल्या ना त्या नावाचा उघड्या नाही उघड्या. मामा
हा भाचा आलाय भाचा हा मामा हा आमचा चुलता चुलता काय म्हणालास? मामा शेत काय वनव्यात गावलं की काय राम काय अजून बोललं होत नाही भाचा आलाय भाचा ओ मामा तुमची मुलगी कुठं आहे आहे काय करते शिक्षण घेत आहे. मी बोटीवर आहे बोटीवर वा, मग काय? सोडायला बोट्या ओ मामा मी मामा शाबास, तुमचा भाचा मी श्यामा आवडलं ना शाबास. भाचा आहे हो. हक्काचा भाचा आहे ओ मामा मी मामा तुमचा भाचा मी श्यामा तुमची पोर मला देणार का मामा तुमच्या पोरीशी माझं लगीन लावणार का एवढ्या लांबून आलोय मोडणार नाही. ये बाबा ये बाबा सर बाजूला मामा भेटलाच नाही दिल कसं ढाळ्यात नाही ये बाबा ये असं लांब का ये मामा ए भाचा, आलो आलो भाचा. काय लावण्या घडी पाहिजे काय मी पुन्हा येईन. ह्या कोकणात पूर्वी इथं पुन्हा येईल कार्यक्रम करायला काय करतात तेव्हा? बोला राजे. प्रचार करा, वाईट काळजी करू नका. तुम्ही त्या तिघांचा प्रयत्न करा. त्याच्या लहान पैशाच्या खात्यावर त्यांच्या खोल्यात शोधून काढून ठार मारतो. ठीक आहे. तिथे सापडेल जिवंत तेव्हा नेस्त राहू करा. चला तर. हे पाणी. तुझ्या भक्ताला न्याय मिळाला. खूप बरं वाटलं. गंगन आणि शेऱ्या फरार करून आलो सुद्धा भेट. अरे जय कडून म्हणून जाणार शेठ बेटा. तुला काय वाटलं हा कंगन तुला सदासेची सोडेल? नाही जमलं. अर्धदासर शोधत होतो मी. एवढी मत सर चाल खुर्च्या Thank you.
हेही प्रामाणिक नको नाही का म्हणजे कोणते तूची सगळी फितोरी केली का खायला देणार होणार तू नक्की का या शेजारच्या नावावर फितोरी झाली पण लक्षात ठेव आज तुला मी किंमत बोलणार आणि बंद खोली आज फितोरी आज मी कायम संपवणार आहे ओके आज तुला मी ठार करणार आहे अरे जीवन वाला करतोस लाज वाटत नाही तुला कोण आहेस तू जीवन म्हणतात मला अरे भिकार कुत्र्या सौदा मागून का वाद होतो अरे हिम्मत आहे तर समोर ये चल चल सबसे अरे बरेच सापडले दोघेही अरे हराम खरं आज तुम्हाला ठार मारण्याखेरीज शांत बसणार अरे शेर्या कसा तू कचरा फसवतो कसा हालत करत आहे हे हिम्मत आहे विराट साक्षाली जय जय महाराष्ट्र. हॅलो